नेत्या म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय चित्र असेल कल्याणचं? एक लक्षात घ्या, कल्याणमधली मी म्हटलं की कल्याणमधली वाढती गुन्हेगारी, वाढती अस्वस्थता, ठेकेदारी, अगदी म्हणजे पोलीस यंत्रणासुद्धा ज्या पद्धतीने दहशतीखाली आहे. दस्तूर खुद्द म्हणजे ज्या गणपत गायकवाडांनी भाजपचा आमदार आहे, भाजपच्या आमदाराने शिंदेसाहेबांच्या शहर प्रमुखाला गोळ्या घालाव्यात याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधलाच अंतर्गत गँगवर किती टिपेला पोचलेला आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला निश्चितपणे वाटतं की नक्कीच येणारी निवडणूक ही श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही. 2 शाखा प्रमुखांवर हे म्हणजे पोलिसांची नोटीस बजावण्यात आली आहे. निष्ठेचा प्रसाद ते वाटत होते, त्यामुळे खरं तर निष्ठेचा प्रसाद हा शब्द काही आक्षेपार्ह असण्याचं कारण नाही. निष्ठेचा प्रसाद असा शब्द वापरल्यामुळे त्याच्यावर काही मला नाही वाटत की कायद्यानुसार कुठलाही एखादी गुन्ह्याची डेफिनेशन त्याच्यासाठी असू शकते. पण तरीसुद्धा फक्त आणि फक्त निष्ठावंतांना त्रास देण्यासाठी 353, 323, 324, 307चा जो गैरवापर चालला. नितेश राणेंनी स्टेटमेंट केलं, खरं तर सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना अवमानकारक बोलणे हा गुन्हा आहे. त्या संबंधाने 353 दाखल व्हायला हवी. ज्या पद्धतीने नितेश राणेंची भाषा होती की तुम्हाला काय व्हिडिओ करायचे ते करा आणि तुमच्या बायकांना फार फार तर दाखवाल, तुम्ही काय कराल. जर खरंच पोलीस तत्पर असते, गृह खातं फार स्वायत्तपणे आणि स्वतंत्रपणे काम करू शकत असतं, तर मला वाटतं नितेश राणेंवरती तात्काळ FIR दाखल झाली असती. परंतु पोलीस यंत्रणा ज्या गृह खात्याच्या अधीन आहे, त्या गृह खात्याचे गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांना कायदा सुव्यवस्था स्थापित करण्यापेक्षा निष्ठावंतांना घाबरवणे, त्यांचं खच्चीकरण करणे, त्यांच्यात अस्थिरता निर्माण करणे यासाठीच गृहयंत्रणेचा, गृह खात्याचा वापर करावासा वाटतोय. पण मला असं वाटतं, आमची नम्र विनंती असेल देवेंद्र भाऊंनासुद्धा की देवेंद्र भाऊ, याने काहीच फरक पडणार नाही. तुम्ही आमच्यावर कितीही गुन्हे टाकले तरीही शिवसेना, ठाकरे, मातोश्री हे समीकरण इतकं घट्ट आहे की आम्ही सगळे अत्यंत ठामपणे त्यासोबत उभे आहोत. लोकसभेसाठी काय सांगाल? नाही, माझं नाव चर्चेत आहे, परंतु मला काही अधिकृत निरोप नाही आहे. मला फक्त काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की मुक्तसंवाद अभियानाच्या माध्यमातून माझा तो रूट आहे, त्या मार्गाने आली आहे मी. कारण मी बुलढाण्याहून निघाले, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, मग हिंगोली, परभणी, बीड. अहो, माझ्या पक्षाने जर मला सांगितलं तर मी वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेल. तुम्हाला असं का वाटतंय की श्रीकांत शिंदे म्हणजे फारच मोठा अडचणींचा डोंगर आहे? हां, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीचा तो अडचणीचा डोंगर आहे, परंतु आम्हाला त्यांच्याशी काही सामोरे जाताना नाही वाटत की काही फार मोठं आव्हान आहे. परंतु मी पुन्हा सांगेन की पक्ष मला सांगेल ना त्याच्यावर. अजून तरी मला पक्षाने नाही सांगितलेलं. कोणाच्या नाही, मला आपल्याकडूनच माहिती मिळते. पण हेमंत गोडसेच का बरं? अजून खूप लोक कॉन्टॅक्टमध्ये आहेत. कारण बऱ्याच जणांना बिचाऱ्यांना मंत्रिपद देतो म्हणून घेऊन गेले होते. आता हेच बघा ना, आमचे भरतदादा आहेत, तर काय म्हणजे आता भरतदादांनी शिवून ठेवलेला कोट त्यांनी आता ॲमेझॉनवर विकायचा का नेटफ्लिक्सवर विकायचा? वाईट स्थिती आहे. त्यामुळे असे अनेक लोक आहेत की ज्यांना चल तुला महामंडळ देतो, चल तुला मंत्रिपद देतो म्हणून घेऊन गेलेले, आणि त्या सगळ्यांचा भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे. शिवाय त्यांना हेही माहिती आहे की आपण यांच्यासोबत राहून पुन्हा नव्याने निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे असे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत आणि ते तुम्हाला भविष्यात कदाचित जसे आमच्या काही संपर्कात आहेत तसे राष्ट्रवादीकडून गेलेले पवारसाहेबांच्याही संपर्कात असतील. असे खूप लोक असू शकतात. ही शेतकरी पुत्र म्हणून करत असले तरी श्रीकांत शिंदेंचं प्रोजेक्शन ते शेतकरी पुत्र म्हणून करू शकणार नाहीत. श्रीकांत शिंदे हे एका अत्यंत गर्भश्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत.